हॅलो ॲस्पिरंट्स, कसे आहात सगळेजण? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 237 पानांचा एक जी आर तुम्ही सगळेजण आज समाज माध्यमांवर फिरताना बघत आहात आणि तो जी आर काय सांगतोय तर कृषी विद्यापीठामधील 3723 पदांना मंजुरी दिल्याचं ते सांगतोय किंवा त्या पदांचा आराखडा किंवा आकृतीबंध मंजूर केल्याचं सांगतोय. नेमका हा जी आर काय आहे, तो जी आर आपल्या किती फायद्याचा आहे, त्या जी आरमधून नेमकं आपण काय आउटपुट घ्यायचं आहे, भविष्य या जी आरमधून काय बदलू शकतं का, तर या सगळ्या गोष्टींवर आज आपण उहापोह करणार आहोत या फक्त 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला ठीक आहे, तुम्हाला पहिल्यांदाच एक महत्त्वाचा अपडेट देतोय की हा जो महिना आहे हा आकृतीबंधाचा महिना म्हणून ठरू शकतो. याआधी जवळपास 3 आकृतीबंध वेगवेगळ्या विभागांचे मंजूर झाले होते, शासनाने केले होते आणि हा 4था आकृतीबंध आहे जो कृषी विद्यापीठांचा आहे, जो की आज वित्त विभागाने मंजूर केला आहे. तसंच जो कृषी विभागाचा आकृतीबंध आपण वाट पाहतोय तो आकृतीबंध सुद्धा लवकरच मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. ओके ठीक आहे, चला तर आजच्या या आकृतीबंधाकडे आपण बघूया. 3723 पदांना मंजुरी भेटली, याच्यातली किती पदं आपल्या जाहिरातीला येणार आहेत काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत तर नेमकं हा जी आर काय आहे हे बघणार आहोत. 3723 पदांचं नेमकं काय महत्त्व आहे, याच्यापैकी किती वॅकन्सी आहेत, किती भरलेल्या आहेत, किती नाही, हे सगळं बघणार आहोत. विद्यापीठ निहाय आपण पदं बघणार आहोत. राहुरीत किती आहेत, परभणीत किती आहेत, अकोल्यात किती आहेत, दापोलीत किती आहेत, डेड केडर म्हणजे काय हे बघणार आहोत. ग्रुप सी आणि डीचं काय अपडेट आहे ते बघणार आहोत आणि भरती नेमकी कधीपर्यंत होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला ठीक आहे, नेमकं काय आहे आजचं तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचा जो 4 कृषी विद्यापीठ आहेत, या 4ही कृषी विद्यापीठांच्या रिलेटेडचा हा नवीन जी आर जो आहे तो 2026 म्हणजे 10 तारखेला हा आलेला जी आर आहे. याच्यामध्ये सुधारित आकृतीबंध आणि मंजूर पदे त्यांनी सगळ्या गोष्टी उल्लेख केलेला आहे. हा जी आर जवळजवळ 237 पानांचा जी आर आहे. ओके, नेमकं काय असतं, कुठलाही गोष्टीचा एक आराखडा असतो. ठीक आहे, एखादा विभाग जेव्हा काम करतो त्या विभागामध्ये किती लोक असतील, कोण उच्च स्तरावर असेल, त्याच्या खाली कोण असेल, किती जण असतील, त्याच्या खाली कोण असेल, किती जण असतील आणि त्याच्या खाली कोण किती जण असतील, या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा असतो, त्याला म्हणतात आकृतीबंध. ओके ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आकृतीबंधामध्ये असतात. शासनाचे जेवढे काही संस्था आहेत किंवा शासनाचे जेवढे काही विभाग आहेत ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आकृतीबंधामध्ये फिक्स असतात. याच्यामध्ये कुठलंही एक नवीन पद डायरेक्ट तयार करता येत नाही किंवा एखादं नवीन पद जे चालू आहे ते पद कमी करता येत नाही, ते आकृतीबंधामध्ये असावं लागतं. ओके, सो शासनाने हे सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या विभागांनी आपापले नवीन आकृतीबंध जर बदलायचे असेल तर ते आम्हाला सादर करा. तसं बऱ्याच विभागांनी सादर केले. जसं तुम्हाला सांगितलं तसं याच्या आधी मागच्या 2 महिन्यामध्ये 3 विभागांचे वेगवेगळे आकृतीबंध मंजूर झालेले आहेत. त्यापैकी आता हा 4था जो आहे तो आकृतीबंध कृषी विद्यापीठाचा आहे आणि कृषी विद्यापीठाचा सुद्धा हा फक्त आणि फक्त गट अ आणि ब चा हा आकृतीबंध आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. बघा, तर काय असतं जेव्हा आकृतीबंध एक विद्यापीठ किंवा एखादी संस्था किंवा एखादा विभाग जेव्हा सादर करतो तेव्हा त्यामध्ये कुठली पदं जी आहेत ती जुनी झालीत, आता तिथून पुढे ती काही कामाची नाहीत, अशी पदं कमी करायची, कुठली पदं आता इथून पुढे लागू शकतात अशी पदं ॲड करायची आणि कुठल्या पदांची आमच्याकडे संख्या कमी आहे परंतु ती वाढवायची, ह्या सगळ्या गोष्टींचा आराखडा असतो. मग काय होतं, त्या विभागाचा तो मंत्रालयाचा जो हेड आहे किंवा जो सचिव उच्चस्तरीय सचिव समिती आहे ती तो मान्य करतो, परंतु लगेचच त्यावर सगळी काही पदभरती होत नाही. त्यानंतर वित्त विभागाकडे हा आराखडा जातो. वित्त विभाग पाहतं की नेमकं किती पदं वाढत आहे, त्या पदांच्या पगारी किती वाढत आहे, त्या पदांच्या पदभरतीला किती खर्च येणार आहे आणि एकूणच पुढच्या 50 वर्षामध्ये 40 वर्षांमध्ये किती खर्च होणार आहे या सगळ्या आराखड्यावर, ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च पाहून वित्त विभाग मंजुरी देतं. त्यावेळी हा जो आकृतीबंध आहे हा ॲक्च्युअल जी आरमध्ये बदलतो आणि मग तो जी आर जो आहे तो फायनल असतो. ओके, सो असा जी आर जो आहे तो आलेला आहे. उच्चस्तरीय समिती जर तुम्ही पाहिली तर 20 मार्च 2026लाच उच्चस्तरीय समितीने कृषी विद्यापीठाच्या या जी आरला या आकृतीबंधाला मंजुरी दिलेली आहे. कधी? मार्चमध्ये. ओके, मार्चमध्ये दिल्याच्या नंतर आत्ता सध्या जूनमध्ये 10 जूनमध्ये काय झालेलं आहे, 10 जूनला वित्त विभागानं मान्यता देऊन फायनली पूर्ण आकृतीबंध हा फायनल आहे आणि याच्यामध्ये काही बदल होणार नाही. एकदम व्यवस्थित सुटसुटीत आकृतीबंध त्यांनी या 237 पानाच्या PDF मध्ये दिलेला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर त्याचा जी आर निघालेला आहे. कधी? 10 जून 2026ला. ओके, तर मग हा जो 10 जून 2026चा जो जी आर आहे म्हणजे आजच्या तारखेचा हा जो जी आर आहे दुपारी 12-1च्या दरम्यान 1-2च्या दरम्यान ऑफिशियल वेबसाईटला आला होता. ठीक आहे, हा 237 पानाचा जी आर आहे. नेमका काय सांगतोय? ठीक आहे, याच्यामधून आपल्या कामाचं काय आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर पहिलाच जी आरचा जो पहिलाच पॅराग्राफ आहे तर तो काय सांगतोय की बाबा माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 20/3/2026 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या मंजुरीनुसार म्हणजे त्यावेळेसच जी मंजुरी दिली त्यानुसारच कृषी विद्यापीठ राहुरी असेल, परभणी असेल, अकोला असेल आणि दापोली असेल या सगळ्यांच्या
आस्थापनेवरील गट अ आणि ब संवर्गातील बरं का, गट अ आणि ब संवर्गातील 3611 नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेने भरावयाची 112 पदे अशी एकूण 3723 पदांचा सुधारित आकृतिबंध मान्य करण्यात येत आहे किंवा आकृतिबंधास मान्यता देण्यात येत आहे. ओके ठीक आहे. तर ही झाली शासकीय भाषा. नेमकं यांना काय म्हणायचं आहे पुढे बघू आपण. नेमकं काय म्हणायचं की बाबा चारही कृषी विद्यापीठात मिळून गट अ आणि ब चे बरं का, कुठले, फक्त गट अ आणि ब. गट अ आणि ब म्हणजे काय बरं, क्लास 1 आणि क्लास 2. गट आणि अ आणि ब चे एकूण किती, 3723 पदांना आम्ही मंजुरी देत आहोत. 3723 पैकी काय 97% जे आहेत, हे 97% जे आहेत हे नियमित पदं असणार आहेत. नियमित पदं म्हणजे काय, तर हे शासकीय नियमानुसार भरले जाणार आहेत आणि शासकीय नियमानुसार यांचे पगार भत्ते आणि बाकी सगळ्या गोष्टी यांना म्हणजे शासकीय कर्मचारी असणार आहेत. ओके, ओरिजिनल शासकीय कर्मचारी असणार आहेत. ओके, आणि हे कोण असणार आहेत, बाह्य यंत्रणेवाले. हे आउटसोर्स केले जाणार आहेत. एखाद्या कंपनीला टेंडर दिलं जाईल, ती कंपनी काय करेल, कुठले कुठले पदं पाहिजेत त्या पदानुसार, जसं आता पोकराचं झालं बघा क्लस्टर असिस्टंटचं, ओके तसं बाह्य कंपनीमधून तेवढी लोक ते भरती करून देणार आहेत. हे किती 3% म्हणजे जवळपास 112 पदं जे आहेत ते बाह्य यंत्रणेकडून घेतल्या जाईल आणि 3611 पदं जे आहेत ही शासकीय पदं किंवा नियमित पदं असणार आहेत. कोणची, गट अ आणि ब ची. मग आता 4 विद्यापीठामध्ये गट अ आणि ब ची जर पदं पाहिली तर कुठले कुठले आहेत बरं, सगळ्यात खाली जर पाहिलं तर तुम्ही SRA आहे. ठीक आहे, ओके SRA आहे. त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर आहे, त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसर आहे, त्याच्यानंतर HOD आहे, HOD म्हणजे विभाग प्रमुख. ओके, त्याच्यानंतर मग डीन आहे, असोसिएट डीन आहे, असोसिएट डीन अँड प्रिन्सिपल. त्यानंतर डीन आहे. त्याच्यानंतर अशी वेगवेगळी पदं आहेत, ती कुलगुरू पदापर्यंत, व्हाईस चान्सलरपर्यंत सगळी पदं जी आहेत ही क्लास 1 क्लास 2 पर्यंत येतात. ओके, सो बेसिक SRA आणि SRAच्या वरचे. मग आता हे सगळे जर पदं जर तुम्ही पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजेत की हा GR आपल्या किती कामाचा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही अर्ज करू शकता का. आता या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मिनिमम क्रायटेरिया तुमचा काय आहे की MSc ॲग्री. ओके, म्हणजे फक्त SRAला जरी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर MSc ॲग्री पाहिजे. सो या ठिकाणी क्लिअर होतं की जे डिप्लोमावाले विद्यार्थी आहेत, जे डिग्रीवाले विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा GR जो आहे तो डायरेक्टली काही सांगत नाही, पण इनडायरेक्टली बरंच काही सांगतो पुढे काय सांगतो ते, परंतु डायरेक्टली हा तुमच्या कामाचा नाही आहे. डायरेक्टली कोणाच्या कामाचा आहे, जे MSc फर्स्ट इयरला आहेत, जे MSc सेकंड इयरला आहेत, जे PhD फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला आहेत, अशा विद्यार्थ्यांना हा GR भरपूर काही सांगून जातो की एवढी पदं आहेत, तुम्ही पटकन MSc करा, पटकन PhD करा, तुमचे रिसर्च आर्टिकल नसतील तर पब्लिश करा, तुमचं आणखीन जे काही तुमचं रिझ्यूम असेल, बायोडाटा असेल, स्ट्रॉंग नसेल तर करून घ्या. जे लोक आता अनुभवी आहेत, जे लोक बाहेर विद्यापीठामध्ये किंवा बाहेर ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात किंवा बाहेर ठिकाणी कॉलेजला काम करतात, त्यांच्यासाठी हा GR खूप कामाचा आहे जर तुम्ही या सगळ्या पदांना एलिजिबल असाल तर. ओके ठीक आहे, चलो मग आता काय बघा पुन्हा तेच गट अ आणि ब ची हे GR ची व्याप्ती कुठपर्यंत आहे, गट अ आणि ब पर्यंत व्याप्ती आहे. ओके, गट क आणि ड साठी हे काय आलं सांगतं का, तर काहीच सांगत नाही. गट क आणि ड म्हणजे जी आपल्या आपुलकीची पदं आहेत, कुठली, कृषी सहाय्यकचं पद आहे, त्याच्यानंतर ज्युनियर रिसर्च असिस्टंटचं पद आहे, त्याच्यानंतर लिपिक पदं आहेत. ओके, ही आपल्या आपुलकीची पदं आहेत डिप्लोमा आणि एकदम डिग्रीवाल्यांसाठी. ठीक आहे, तर ह्यांच्यासाठी आणखीन वेगळा GR येईल आणि त्यामध्ये वेगळा आकृतिबंध यांचा मंजूर झालेला असेल. आता 3723 पदांबद्दल जे बोलले जाते ते फक्त कुठली पदं आहेत, गट अ आणि ब चे. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, 3723 पदांबद्दल बोलल्या जाते, याचा अर्थ असा नाही की 3723 पदं रिक्त आहेत आणि त्याची जाहिरात येणार आहे. ओरडू तुम्हाला लोक सांगतील जाहिरात आहे, खूप मोठी आहे वगैरे वगैरे. मोठी जाहिरात आहे हे मान्य आहे, परंतु एवढी मोठी नाही आहे. ओके, 1000 पदांची जाहिरात नाही आहे. ही जी पदं आहेत याच्यातली काही पदं ऑलरेडी भरलेली आहेत, काही पदं रिक्त आहेत. ओके ठीक आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की सगळेच्या सगळेच पदं मंजूर केलेली पदं, एकूण मंजूर केलेली पदं. ठीक आहे, याच्यातली रिक्त पदं ही नाहीत, याच्यातली रिक्त पदं याच्यापेक्षाही कमी असणार आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता हे जे 3723 पदं आहेत यात जर तुम्ही राहुरीत पाहिलं तर सगळ्यात जास्त पदं आहेत, 1237 पदं आहेत. पैकी नियमित पदं 1217 आणि आउटसोर्सिंग केलेली 20 पदं आहेत. ठीक आहे, अकोला विद्यापीठात जर पाहिलं तर 962 पदं एकूण आहेत, परभणी विद्यापीठात 935 पदं आहेत आणि दापोली विद्यापीठात 589 पदं आहेत. एकूण 3723 पदं आहेत. या सगळ्या पदांना या GRच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. बघा तुम्हाला सांगतो काय असतं, परभणी विद्यापीठामध्ये बघा काही पदं अशी आहेत जी त्यांनी मृत घोषित केलेली आहेत, म्हणजे डेड केडर. म्हणजे काय, तर या पदावर इथून पुढे भरती होणार नाही, मग ते पदं काय झाले, कमी होतात. ओके, अकोला विद्यापीठात त्यांनी काय केलेलं आहे, AI साठी प्रोफेसर मागवलेले आहेत, AI साठी असिस्टंट प्रोफेसरच्या 2 जागा वाढवलेल्या आहेत, 2 जागा. ठीक आहे, मग हे 2 जागा आधीच्या आराखड्यात होत्या का, तर नव्हत्या, मग आता या आराखड्यानुसार त्या वाढल्या. ओके, सो असा फरक पडतो.
ठीक आहे. जो तुम्हाला काही नवीन एखादा विषय इन्क्लूड करायचा असेल, नवीन एखादं सेक्शन इन्क्लूड करायचं असेल, नवीन डिपार्टमेंट इन्क्लूड करायचं असेल तर ते आकृतिबंधामध्ये केलं जातं. तर एक्झॅक्टली तसंच झालं. अकोलामध्ये AI साठी 2 प्रोफेसर त्यांनी मागितलेत, ते या 915 मध्ये काय झालेले आहेत, ॲड झालेले आहेत. आणि परभणीमध्ये काय झालेलं आहे, परभणीमध्ये त्यांनी काही पदं जी आहेत ती मृत घोषित केलीत, त्यामुळे ह्या 890 म्हणून ते सॉरी जे जुना होतं त्याच्यामधून ते कमी होऊन आता ते 890 उरलेले आहेत. ओके ठीक आहे. चलो, बऱ्याच ठिकाणी हा शब्द आलेला आहे डेड केडर. डेड केडर म्हणजे काय, ते एका ओळीत तुम्हाला तेच सांगतोय की डेड केडर म्हणजे अशी पदं ज्यांचा सध्याच्या काळामध्ये रिलेव्हन्स राहिलेला नाही, ज्यांचे सध्या काही कामं नाहीत, त्यामुळे ती पद भरती नाही केली तरी चालेल, असं याचं म्हणणं आहे. डेड केडरचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्या डिपार्टमेंटला आधी, कृषी विभागाला आधी एक ट्रेसर नावाचं पद होतं. त्यांचं काम होतं फक्त नकाशा तयार करणं. ओके. किंवा टाईपरायटर नावाचं एक पद सगळीकडे असायचं, जिथं फक्त काय काम असायचं, खटखट खटखट टर्रक खटखट खटखट टर्रक, ते टाईपरायटर होते. परंतु आता त्या टाईपरायटरची किंवा त्या ट्रेसरची गरज नाही आहे, कारण टेक्नॉलॉजी तशी आलेली आहे. तुम्ही GIS GPS माध्यमातून नकाशा तयार करताय किंवा टायपिंग जी आहे ती तुम्ही कम्प्युटरवर करताय. ही दोन्ही पदं काय झालेली आहेत, मृत संवर्ग झालेले आहेत, डेड केडर झालेली, यांचं काही काम उरलेलं नाही आहे. सो आज घडीला जर कृषी विद्यापीठामध्ये अशी काही पदं असतील डेड पदं, तर ती सध्या घडीला जर त्याच्यावर कोणी काम करत असेल तर त्यांची सर्व्हिस पूर्ण होईपर्यंत राहतील, परंतु एकदा त्यांची सर्व्हिस पूर्ण झाली, ते रिटायर झाले की या पदांवर पुन्हा भरती होणार नाही. सो अशी डेड केडर आहेत जे की परभणी विद्यापीठामध्ये किंवा चारही विद्यापीठामध्ये काही काही पदं त्यांनी सांगितले की हे भरती करायची नाही. तर अशा प्रकारे हे काही पदं कमीसुद्धा झालेली आहेत. ओके ठीक आहे, कमीसुद्धा झालेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्वलंत मुद्दा, आपल्या भुकेचा मुद्दा, पोटापाण्याचा मुद्दा, की बाबा भरती खरंच येणार आहे का, हा GR काय सांगतो, हा GR सांगतोय का भरती येणार आहे का, तर नाही. या GRने काय सांगितलं की बाबा 3723 पदांना आम्ही मंजुरी देतोय. आता ह्याच्यामधून मग आता कृषी विद्यापीठ बघेल की बाबा याच्यातले किती भरलेले आहेत, किती रिक्त आहेत, मग त्या रिक्तमधून पुन्हा बिंदू नामावली, कॅटेगरायझेशन, नंतर मग त्याची मागणी. ओके. आणि नंतर मग त्याची पदभरती. ओके. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, पदभरतीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा पाया जो आहे तो हा GR होता. हा GR आलाय म्हणजे ग्रीन सिग्नल आलाय पुढच्या पदभरतीला. ओके. विद्यापीठांची कितीही जरी इच्छा असली तरी या GR शिवाय ते पदभरती करू शकत नव्हते, परंतु आता हा GR आलाय, याचा अर्थ इथून पुढच्या जवळच्याच काळामध्ये किंवा भविष्यामध्ये पदभरती येण्याचे संकेत आहेत. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 3723 तुम्हाला सांगितलं की काही पदं भरलेली असतील, काही पदं रिकामी असतील, म्हणजे जागा ज्या आहेत त्या प्रोपोर्शनमध्ये कमी येणार आहेत. ओके ठीक आहे. खूप जास्त म्हणजे इतिहासाच्या मानाने ते जास्तच येतील, परंतु 3700, 4000, 5000 असं जर तुम्हाला कोणी ओरडू सांगत असेल की 3700 काही नाही, बिलकुल ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. दुसरा मुद्दा, गट अ आणि ब चंच सांगतोय. ठीक आहे. गट आणि ब चेच जागा किंवा भरती येऊ शकते. गट क आणि ड, आता बघा हा GR आलाय आणि या GR मध्येच त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे की गट क आणि ड चा सुद्धा सेपरेट GR येईल. याचा अर्थ गट क आणि ड ची सुद्धा आराखडा जो आहे किंवा आकृतिबंध जो आहे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे किंवा तो जवळपास मंजूर होण्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे किंवा तो जवळपास मंजूर होण्याच्या स्टेजला आहे. ओके. सो येत्या काही दिवसांमध्येच गट क आणि ड चा सुद्धा कृषी विद्यापीठातील गट क आणि ड चे पद, ज्याच्यामध्ये कृषी सहाय्यक, JRA, लिपिक वर्ग हे सगळे पद आहेत, ह्यांचं काय, यांचं तुम्हाला आराखडा दिसेल किंवा यांचा आकृतिबंध दिसेल. त्याबद्दल मी पुन्हा त्यावेळेस अपडेट देईलच तुम्हाला नक्की. ठीक आहे. सो गट अ आणि ब साठी जाहिरात यायला हे GR काय सांगतं, ग्रीन सिग्नल सांगतं, इथून पुढच्या भविष्याच्या काळात ते येऊ शकतं. ओके ठीक आहे. असा याचा निष्कर्ष निघू शकतो. तो कृषी विभागातील किंवा कृषी विद्यापीठातील सगळ्या जाहिरात, सगळ्या अपडेट्स बाबत अचूक आणि अधिकृत माहितीसाठी तुम्हाला A फॉर ॲग्रिकॉस चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांचं MSc फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे किंवा जे PhD फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत, त्यांच्यासाठी या व्हिडिओमधून घेण्यासारखं भरपूर काही. जर तुमचे मित्र MScला असतील, PhDला असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि येणाऱ्या गट क आणि ड च्या अपडेटसाठी हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.